आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा आणि नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला असंतोष रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार आणि प्रश्नपत्रिका फुटीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध करणारे सुधारणा विधेयक 2026 आज 27 जुलै रोजी लोकसभेत मांडले जाणार होते. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह दुपारी 12 वाजता हे सुधारणा विधेयक सभागृहात सादर केले. 24 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाच्या मसुद्याला अधिकृत मंजुरी दिली आहे. सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 मध्ये सुधारणा करून नवीन कडक नियमांची रचना करण्यात आली. पेपर फुटीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयापर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. पेपर फुटीशी संबंधित प्रकरणाचा तपास आणि सुनावणी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी देशभरात विशेष फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन केली जातील. दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत प्रकरणाचा निकाल लावणे बंधनकारक असणार आहे. रॅकेट चालवून किंवा संघटितपणे पेपर फोडणाऱ्यांवर सर्वाधिक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. कायद्यातील सुधारणांसोबतच परीक्षा पद्धतीत तांत्रिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकनी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय कार्यगटाची घोषणा केली. या टास्क फोर्समध्ये इस्रोचे माजी प्रमुख एस सोमनाथ, आयबीचे माजी संचालक तपन डेका, IIT मद्रासचे संचालक व्ही कामकोटी यांचा समावेश असून ही टीम परीक्षा यंत्रणेच्या आधुनिकतेवर काम करेल.